अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। सुरेगाव रस्ता येथे पाण्यासाठी सरपंचांसह सदस्यांना कोंडलं ग्रामपंचायतीत। येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे पाणी प्रश्न पेटलाय। पाण्यासाठी ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्यात। हंडे घेऊन महिलांनी मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयापुढे ठिय्या मांडला। यावेळी संतप्त महिलांनी व सरपंचांसह सदस्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडल्याची घटना घडली। गावात 38 गाव पाणी पुरवठा योजना असून महिन्यातून 2 वेळा पाणी मिळतंय। पाण्यासाठी 9 लाख रुपयांचा निधी मिळाला असून या निधीतून काम न करता बिल काढून घेतल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। एक दिवसाआड पाणी मिळेल असं ग्रामसेवक येऊन आश्वासन देत नाही, तोपर्यंत हंडा मोर्चा ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली। या ठिकाणी रस्ते सुरेगावमधील सर्व महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायत रस्ते सुरेगाव येथे आलेले आहेत। गेल्या 10 ते 12 दिवसा मिळून एकदा पाणी येतं, महिन्यातून 2दा पाणी येतं। ते पाणी पुरेसं नाही आहे। त्यानंतर त्या पाण्याची तरतूद म्हणून शासनाने 9 लाख रुपये या ग्रामपंचायतीला दिलेले होते। त्याच्यात विहीर सायपन केलेली होती, ती अद्यापपर्यंत झालेली नाही। परंतु ग्रामपंचायतमध्ये खर्च दाखवून पैसे काढून घेण्यात आलेले, तरी त्या पाण्याचा हिशोब, त्या नळ विहिरीचा पाईपलाईनचा हिशोब आणि या नळधारकांचा हिशोब या ग्रामपंचायतीने दिला पाहिजे असं या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे। आणि ते दिल्याशिवाय आम्ही या ग्रामपंचायतमध्ये सरपंच सदस्य यांना कोंडून घेतलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला प्रशासकीय अधिकारी येऊन याचा हिशोब देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही किंवा यांना सोडणार नाही। जोपर्यंत आम्हाला 38 गावाचं नळ पुरवठा पाणी रोज येत नाही तोपर्यंत आम्ही सरपंचाला इथून कुलूप उघडणार नाही। तोपर्यंत आम्ही इथं कोंडूनच ठेवणार आहे त्यांना। इथून तोपर्यंत इथले एकही महिला इथून हलणार नाही। आणि जी आम्हाला खुलासा पाहिजे, इथं जी विहीर केलेली होती, पाईपलाईन सायपन केलेली होती, त्याचा खुलासा आम्हाला दिल्याशिवाय आम्ही इथून एकही महिला उठणार नाही। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।